नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की मंत्रिमंडळामध्ये 6 महिन्याच्या वेटिंगनंतर पुन्हा एकदा छगनराव भुजबळ हे मंत्रिमंडळामध्ये आलेले आहेत. त्यांची एंट्री झालेली आहे. छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये प्रवेशासाठी विलंब का झाला याविषयी मी आपल्याला व्हिडिओ दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे छगन भुजबळ मंत्रिमंडळात आल्यानंतर त्यांचं काय काम राहील, त्यांच्यावर जबाबदाऱ्या काय राहतील आणि त्यांना मंत्रिपद का दिलं गेलं हे सुद्धा मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना विशेषतः छगन भुजबळ यांची आज गरज पडलेली आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण द्या, ओबीसीचं आरक्षण द्या ही मागणी करत आंदोलन करत होते आणि संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीमागे एकवटला होता. जर संपूर्ण मराठा समाज जर जरांगे पाटलांच्या पाठीमागे गेला असेल आणि जरांगे पाटलांची भूमिका ही महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या जर विरोधात जात असेल तर मग आपल्याला मतदान कोण करेल? तर यासाठी किमान ओबीसी तरी आपल्या बाजूनं एका ताकदीनं उभा राहायला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं या ठिकाणी मत होतं. आणि त्यामुळं छगन भुजबळांनी मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याच्या विरोधात ओबीसीची बाजू घेऊन त्या ठिकाणी उभा राहावं यासाठी सुद्धा महायुतीतल्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. आणि विशेष म्हणजे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की महायुतीमध्ये गेल्यानंतर छगनराव भुजबळ हे काही अंशी झाकले गेले होते, पण जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं. त्यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमकपणे टीका केली आणि त्यानंतर छगन भुजबळ हे मंत्री असताना सुद्धा ते मैदानात उतरले आणि जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी त्यांनी एल्गार सभासुद्धा घेतल्या आणि यातूनच मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी महायुतीला यश मिळालं. आणि छगन भुजबळ हे कसे मराठा समाज वेगळं आरक्षण मिळू शकतात? जरांगे पाटील हा अज्ञानी माणूस आहे, कमी शिक्षित माणूस आहे, त्याला आरक्षणाचं काय माहिती आहे, अशा पद्धतीचे वक्तव्य करून जरांगे पाटलांच्या विरोधात वैयक्तिक टीकासुद्धा छगन भुजबळ यांनी केली होती. पाहिलं तर जरांगे पाटलांनी जे आमरण उपोषण केले, जे आंदोलन केले, त्यामुळं एक मराठा समाजाचा विश्वास हा जरांगे पाटलांनी संपादित केला आणि त्यामुळं कोट्यवधी मराठा समाज हा त्यांच्या पाठीमागं एका ताकदीनं एका जीवानं उभा राहिलेला होता. जरांगे पाटलांच्या विरोधात जर छगन भुजबळ बोलत असतील तर मराठा समाज त्या ठिकाणी छगन भुजबळ यांना विरोध करायला सुरुवात केली आणि मराठा समाजानं छगन भुजबळ यांच्या विरोधात सोशल मीडियावर प्रतिक्रिया द्यायला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस छगन भुजबळ यांनी हे ओबीसीचे नेते आहेत आणि त्यांच्या विरोधात मराठा समाज बोलतोय हे वातावरण, हे नेरेटिव्ह महायुतीनं त्या ठिकाणी पेरलं, छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पेरलं आणि ओबीसी हे मराठा समाजाच्या आणि जरांगे पाटलांच्या विरोधात सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट टाकायला लागले. आणि त्यामुळं काय झालं की मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण झाला आणि त्याचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळाला. कारण ओबीसी हा छगन भुजबळ यांच्या पाठीमागं तर त्या ठिकाणी गेलाच, परंतु जरांगे पाटलांच्या सोबत असलेला मराठा समाजसुद्धा जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळं आणि तुम्हाला जो निर्णय तुमच्या मतदारसंघातला उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो त्याच्या संदर्भात घ्यावा ही जबाबदारी मराठा समाजावर सोपवून दिली. आणि त्यामुळे मराठा समाज स्थानिक विधानसभा निवडणुकीत ज्या नेत्यांच्या पाठीमागं, ज्या उमेदवाराच्या पाठीमागं जुटलेला होता तो तिथंच राहिला आणि त्याला पाठबळ हे ओबीसी समाजाचं महायुतीला मिळालं. त्याचाही फायदा महायुतीला या निवडणुकीमध्ये झालेला आहे. ही परिस्थिती आहे. परंतु विषय असा होता की जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यावेळेस आंदोलन करत होते, सभा घेत होते आणि सरकारकडं ते काही आपल्या मागण्या लावून धरत होते. त्यांचं मत होतं की मराठा हा कुणबी आहे, त्यांच्या नोंदी शोधण्यात याव्यात आणि जर त्या नोंदी कुणबीच्या निघाल्या तर मराठा हा ओबीसी प्रवर्गात येतो. त्याही पुढे जाऊन हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल किंवा मुंबई गॅझेट असेल याचा अभ्यास करून शासनाने ते लागू करावेत. कारण या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी हे एकच आहेत आणि जर मराठा आणि कुणबी एकच असतील, कुणबी जर ओबीसीत येत असेल तर मग मराठासुद्धा सरसकट कुणबीमध्ये म्हणजेच ओबीसी प्रवर्गात येतो, त्याला आरक्षण मिळतं. हा मुद्दा ज्यावेळेस जरांगे पाटलांनी लावून धरला याचं गांभीर्य हे छगन भुजबळ यांना सगळ्यात अगोदर समजलं. कारण जर मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधल्या तर त्या निश्चितपणे सापडतायत. जर गॅझेट लागू केलं तर सगळाच मराठा समाज हा कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन तो ओबीसीमध्ये दाखल होतोय. जर असं झालं तर मराठा समाजाला शिक्षणाचंही आरक्षण मिळेल, नोकरीमध्ये आरक्षण मिळेल आणि त्याही पुढे जाऊन राजकीय निवडणुका ज्या होतात या निवडणुकीमध्ये सुद्धा ओबीसी प्रवर्गात आल्यामुळं मराठा समाजाला त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाता येतं. आणि हे जर तिन्ही घटना घडत असतील तर मग मात्र आपला राजकीयदृष्ट्या खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कारण मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण द्या याविषयी कोणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही, परंतु निवडणुकीमध्ये आरक्षण मिळतंय, राजकीय आरक्षण मिळतंय, इथंच खरी राजकीय नेत्यांची पोटदुखी होते.
छगनराव भुजबळ यांनी हे मुद्दा हेरला आणि त्यानंतर त्यांनी तीव्रपणे विरोध सुरू केला. वास्तविक पाहता छगनराव भुजबळ हे मंत्री होते, म्हणजेच घटनात्मक पदावर होते आणि त्यामुळं मंत्री असलेल्या माणसाला सरकार म्हणून या ठिकाणी एका विशिष्ट समाजाची, विशिष्ट जातीविषयी भूमिका व्यक्त करता येत नाही, भूमिका घेता येत नाही आणि कुठल्या समाजाला, कुठल्या धर्माला विरोधसुद्धा करता येत नाही, कारण ते संविधानिक पदावर आहेत. आणि म्हणून छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांना ज्यावेळेस विरोध सुरू केला, त्यांच्या विरोधात ज्यावेळेस सभा सुरू केल्या, त्यावेळेस त्यांना अनेकांनी विचारलं की तुम्हाला जर समाजाची बाजू घेऊन बोलायचं असेल आणि विशिष्ट समाजाला किंवा मराठा समाजाला टार्गेट करायचं असेल तर मग तुम्हाला मंत्रिपदाचा अगोदर राजीनामा द्यावा लागेल आणि मग तुम्हाला काय बोलायचं ते बोला. अशा पद्धतीच्या अनेक टीका ह्या छगन भुजबळ यांच्यावर झाल्या. त्यांना अशा पद्धतीच्या अनेक वक्तव्य ऐकावी सुद्धा लागली. मी आपल्याला सांगितलं होतं की छगनराव भुजबळ यांना यावेळेस आता मंत्रिपदावर घेण्याची गरज का होती. त्याचं कारण होतं कारण 6 महिन्यापूर्वी तर महायुतीनं त्यांना मंत्रिपदावरून दूर ठेवलं होतं, कारण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. ते जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले होते आणि मराठा आणि ओबीसी वादामध्ये छगन भुजबळांची भूमिका त्या ठिकाणी ठिणगी टाकणारी ठरली होती. त्यामुळं मतावर सुद्धा त्याचा परिणाम होईल वाटलं होतं आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं म्हणजेच महायुतीनं त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं होतं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत. याचवेळी छगन भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपदावर घेतलेलं आहे आणि घेतल्यानंतर मी आपल्याला एक व्हिडिओ दिला होता. त्याच दिवशी मी आपल्याला सांगितलं होतं की छगन भुजबळांना घेण्यामागचं कारण काय, तर एक कारण म्हणजे त्यांनी जरांगे पाटलांचं 29 ऑगस्ट 2025ला जरांगे पाटील पुन्हा मुंबईच्या दिशेनं आंदोलन करतायत. संपूर्ण मराठा समाज घेऊन आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईकडे जाणार आहेत. त्या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत. म्हणजेच या राज्यामध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची लाट होणार आहे. मराठा समाजाची आरक्षणाचा मुद्दा चव्हाट्यावर येणार आहे आणि संपूर्ण मराठा समाज हा एका ताकदीनं मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत. अशा वेळेला पुन्हा एकदा ओबीसी आपल्यासोबत एकत्रित आला पाहिजे आणि तो स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत असला पाहिजे आणि म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिपद त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता ते त्या ठिकाणी सभा घेतील, आता ते त्या ठिकाणी बोलतील आणि पुन्हा ओबीसी समाजाला आपल्या समाजाच्या नेत्याला मंत्रिपद मिळालं म्हणून तो समाजसुद्धा त्यांच्या पाठीमागं ताकदीनं उभा राहील. त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये महायुतीला होईल. हे याच्यामधली एक रणनीती आहे. आणि दुसरा भाग असा आहे, जातीनिहाय जनगणना करा. हे भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, विरोधी पक्षनेते लोकसभेतले राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जातीनिहाय जनगणना करा. कारण जातीनिहाय जर जनगणना केली तर कोणत्या जातीचे किती लोक आहेत त्यांना त्या पद्धतीनं आरक्षण देता येईल. भारतीय जनता पार्टीनं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा त्यांचे सगळे वरिष्ठ नेते असतील यांनी या घटनेला, या मागणीला विरोध केलेला आहे. जातीनिहाय जनगणनेची गरज नाही म्हणून सांगितलेलं आहे. परंतु राहुल गांधी आणि इतर सगळ्या पक्षांचे जे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, यांनी सुद्धा ही मागणी लावून धरली आणि लोकसभेमध्ये शेवटी विरोधी पक्षाची ताकदसुद्धा मोठी असल्या कारणानं नरेंद्र मोदी यांना ऐकावं लागलेलं आहे आणि त्यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आता याचं जे काही श्रेय हे राहुल गांधींना चाललं आहे, कारण राहुल गांधी यांच्यामुळं जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारला घ्यावा लागला. हे राज्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा पक्षाच्या भूमिकेतनं त्या ठिकाणी चाललेलं आहे. याला खोडा घालायचा आहे आणि ही जातीनिहाय जनगणना केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळं होते हे दाखवण्यासाठी छगन भुजबळ यांचा वापर महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये करेल असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. मित्रांनो, मी जे सांगितलं ते आता खरं होताना दिसतंय. कारण छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखतीचा कार्यक्रम सुरू केला आहे आणि ते मुलाखत देत असताना त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतायत की 35 वर्षापासून मी स्वतः जातीनिहाय जनगणना करण्यासाठी आंदोलन केलेले, न्यायालयीन लढाई लढलेलो आहे, परंतु त्याला आम्हाला यश आलं नाही. परंतु आता भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे नेते नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय असं छगनराव भुजबळ हे मुलाखतीमधून सांगायला लागलेले आहेत. याचाच अर्थ असा की ज्यासाठी त्यांना मंत्रिपदावर घेतलं ती जबाबदारी ते आता पार पाडायला लागलेत असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की जरांगे पाटील हे आरक्षणासाठी लढतायत. वास्तविक पाहता मराठा समाजाला आरक्षण वेगळं दिलेलं आहे, त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची गरज नव्हती. परंतु जरांगे पाटील हे अज्ञानी आहेत, अडाणी आहेत, कमी शिकलेले आहेत, त्यांना याच्याविषयी काही माहीत नाही असं सुद्धा ते माध्यमांना बोलताना बोललेत. परंतु भुजबळ साहेब या महाराष्ट्रामध्ये 4थी पास झालेला सुद्धा व्यक्ती राजकारणामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला आहे. 7वी पास झालेले सुद्धा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे राहिलेत आणि कमी शिक्षण जरी असलं तरी अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राला देशामध्ये
नंबर 1, नंबर 2, नंबर 3च्या लाईनमध्ये आणून बसवलेले, विकाससुद्धा तेवढाच केला आणि सगळ्या जाती धर्माला धरूनसुद्धा चाललेले आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांचं शिक्षण काढण्याचा विषय नव्हता, परंतु त्यांनी तो काढला यासाठी की जरांगे पाटील पुन्हा त्यांच्यावर आक्रमकपणे बोलतील आणि पुन्हा हा 2 समाजाचा वाद पुन्हा निर्माण होईल, जे महायुतीला या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु प्रश्न असा आहे की ही मुलाखत देत असताना छगनराव भुजबळ यांनी एक उल्लेख केलेला आहे. कारण त्यांनी असं सांगितलं की जरांगे पाटलांच्या विरोधात बोलताना मी 17 तारखेला निर्णय घेतला, 16 ऑक्टोबर 2024ला मी अगोदर माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मी 17 ऑक्टोबरला बीडमध्ये गेलो, कारण त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आमदारांची घरं जाळल्या गेली होती, शिक्षण संस्था जाळल्या गेल्या होत्या, हॉटेल जाळले गेले होते आणि त्यामुळे मी 16 ऑक्टोबरला राजीनामा दिला, कारण मला सरकारच्या विरोधात बोलावं लागणार होतं, सरकारच्या विरोधात मी बोलणारच आणि त्यामुळे मी अगोदर त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नंतर मी सभा घेतल्या, असं छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजेच काय की संविधानिक पदावर राहून एखाद्या विशिष्ट जाती धर्माविषयी त्यांना बोलणं शक्य नाही, कारण ते योग्य नाही, कारण तशी शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून राजीनामा दिला आणि मी बोललो असं त्यांनी सांगितलं आहे. पण आता पुन्हा एक मुद्दा नव्यानं चव्हाट्यावर येतोय, तो म्हणजे 29 ऑगस्टला जरांगे पाटील पुन्हा मुंबईच्या दिशेनं आंदोलन करतायत आणि हे आंदोलन करत असताना हे आंदोलन विराट असणार आहे, खूप मोठं असणार आहे, प्रचंड ताकदीनं मराठा समाज येणार आहे आणि मागण्या त्याच आहेत की मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे शासनानं त्या ठिकाणी जाहीर करावं. त्यासोबत हैदराबाद गॅजेट, सातारा आणि मुंबई गॅजेट हे तिन्ही गॅजेट लागू करून मराठा समाजाला सरसकट ओबीसीचं आरक्षण द्यावं, हीच मागणी आहे त्यांची. आणि जर सरकारने आश्वासन दिलेलं आहे त्यांना की या तुमचे जे गॅजेट लागू करण्यासंदर्भातला मागणी आहे ती आम्ही मान्य करतोय, आम्हाला थोडा वेळ द्या, तो वेळ त्यांनी घेतलेला आहे, तो वेळ पूर्ण झालेला आहे. 4 मागण्या जरांगे पाटलांच्या मान्य केलेल्या आहेत, त्या आता लागू करणं गरजेचं आहे आणि ज्या अर्थी सरकारनं आश्वासन दिलं आहे त्या अर्थी सरकारला तो निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे जरांगे पाटलांच्या मागण्यासंदर्भात सरकार मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेणार आहे आणि मग जर असं असेल तर छगनराव भुजबळ यांना पुन्हा विरोध करावा लागणार आहे, कारण ते सरकारमध्ये आहेत, सरकारमध्ये राहून मंत्री राहून त्यांना विरोध करता येणार नाही, कारण संविधानिक पदावर आहेत. आणि जर पुन्हा जरांगे पाटलांच्या बाबतीत निर्णय सरकार जर आरक्षणाचा घेत असेल, सकारात्मक घेत असेल, तर मग मात्र छगनराव भुजबळ यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, कारण त्यांना पुन्हा विरोधात मैदानात उतरावं लागेल. कारण त्यांच्यासमोर 2च पर्याय आहेत, भुजबळ साहेबांच्या समोर 2 पर्याय, एक म्हणजे समाजाचा प्रश्न आणि दुसरं म्हणजे मंत्रिपद, सत्ता. तसं जर पाहिलं तर भुजबळ साहेब हे मंत्री आणि सत्तेसाठी मंत्री झालेले नाही आहेत किंवा राजकारणात आलेले नाहीत, ते समाजासाठी आलेत असं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं आहे. माझ्यासाठी समाज महत्त्वाचा आहे आणि मग जर सामाजिक प्रश्न निर्माण होत असेल तर छगनराव भुजबळ यांना समाजासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, समाजासाठी सभा घ्यावा लागतील आणि समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या जे सकारात्मक दृष्टीनं सरकार निर्णय घेणार आहे त्याला विरोध करायचा जर असेल तर त्यांना अगोदर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, कारण त्याशिवाय ते सभा घेऊ शकणार नाहीत किंवा विरोधात सुद्धा भूमिका मांडू शकणार नाहीत. कारण सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधात बोलणं हे योग्य नाही, हे घटनेला धरून नाही आणि त्यामुळं जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध जर करायचा असेल तर त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, हे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं की छगनराव भुजबळ जे माध्यमांसमोर बोललेत ते काय बोललेत ते पहा. नेमकं काय करता येऊ शकतं असं वाटतं? हा तणाव निर्माण करण्यासाठी मी काही प्रयत्न केले नाहीत. त्याच्यावर 2-3 महिने ते महाशय मला वाटेल तसे बोलत होते, मला माहितीच नाही कोण आहे म्हटले, जाऊ म्हटलं काय त्यात लक्ष दिलं नाही. पण ज्या वेळेला बीडमध्ये आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळले गेले, शिक्षण संस्था जाळल्या गेल्या, काही लोक तर गेले असते, लहान लहान मुलं सफोकेशन आहे त्या क्षीरसागरच्या घरातले, त्यावेळेला छगन भुजबळ तिथे धावला का? जणू काही सरकारच नाही, पोलीसच नाही. आणि ते बघून मी म्हटलं नाही, आता मला लढायला उभं राहिलं पाहिजे. तारीख ठरवली, मी 17 ऑक्टोबर, 16 तारखेला मी राजीनामा दिला, कारण मला सरकारच्या विरुद्ध बोलावंच लागेल आता. अशा परिस्थितीत मी राजीनामा दिला नाही गेलो. वाटेत कोण आले की तुम्ही बोलू नका, राजीनाम्याचं बाकी काय बोलायचं बोला. मग 2 लाखाचे. मित्रांनो, तुम्ही ऐकलं की भुजबळ साहेब लोकशाही मराठी या चॅनलवरती आपली मुलाखत देत असताना सांगितलं की मी सरकारच्या विरोधात बोलणार होतो, मला बोलावं लागेल आणि म्हणून मी 16 ऑक्टोबरला राजीनामा दिला आणि 17 ऑक्टोबरला मी सरकारच्या विरोधात किंवा या भूमिकेच्या विरोधात माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली. म्हणजेच याचा अर्थ असा की जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत असतील आणि त्यांना विरोध करायचा असेल किंवा समाजाची भूमिका घेऊन जर पुढे लढायचं असेल
तर छगनराव भुजबळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि आतासुद्धा जर त्यांना पुन्हा या मुद्द्यावर लढावं लागेल, पुन्हा समाजाची भूमिका घेऊन पुढे जायचं असेल, तर त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. आणि छगनराव भुजबळ तो राजीनामा देतील की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे? तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, ती अत्यंत अभ्यासू असते. मित्रांनो, जाताना एक विनंती करेल की DS न्यूज सत्य, माहिती, रोखठोक आणि परखडपणे तुमच्यासमोर घेऊन येते. म्हणून तुमच्यासारख्या कोट्यवधी प्रेक्षकांनी DS न्यूजला आपली पहिली पसंती दिली आहे. ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.